जय हिंद. तर आजचा व्हिडिओ हा स्पेशल नाही का 30% आरक्षण जे काही कोणतीही भरती असो त्या भरतीमध्ये नाही का महिलांसाठी 30% आरक्षण जे असतं तर त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. तर बऱ्याच मुलींचे कमेंट आलेले आहेत की आम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे आणि त्या ठिकाणी फॉर्म भरत असताना जे काही समजा 30% जे आरक्षण आहे तर त्यासाठी आम्ही नाही का होय केलेलं आहे. ठीक आहे, होय असं क्लिक केलेलं आहे. जो समजा होय होय किंवा नाहीचा कालम असतं त्याच्यामध्ये होय केलेलं आहे. तर आम्ही हे होय तर केलेलं आहे, पण आमच्याकडे नाही का 30% आरक्षणचं जे काही प्रमाणपत्र आहे ते नाही आहे. तर आम्ही नाही का काय केलं पाहिजे किंवा आम्हाला ते प्रमाणपत्र कुठून भेटेल, तर ह्या संदर्भातली माहिती नाही का तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जे 30% आरक्षण आहे या संदर्भातली कुठलीही माहिती कोणालाही विचारायची गरज पडणार नाही. तर बघा, सगळ्यात पहिले नाही का गव्हर्नमेंटचा एक जी आर आला होता, तर त्या संदर्भात तुम्हाला मी माहिती सांगतो. बघा, तर जी आर होता कधीचा बघा 4 मे, कधीचा 4 मे 2024. ठीक आहे, तर 4 मे 2024चा एक जी आर आलेला होता. तर ह्या जी आरमध्ये काय होतं, ठीक आहे, तर ह्या जी आर येण्या अगोदर काय होतं बघा, तर महिलांना नाही का 30% आरक्षणासाठी 30% आरक्षण जर तुम्हाला नोकर भरतीमध्ये पाहिजे तर त्या आरक्षणासाठी तुम्हाला पाहिजे होतं प्रमाणपत्र. ठीक आहे, ज्या की समजा त्यानंतर काय झालं, तर 4 मे 2023 नंतर गव्हर्नमेंटचा एक जी आर आला की जे 30% आरक्षण आहे महिलांचं तर त्याचं सर्टिफिकेट हे नाही का पूर्णपणे बंद करण्यात आलं. ठीक आहे, त्यामुळे मग काय झालं, आता फॉर्म तरी भरले आणि फॉर्म भरताना तुम्ही नाही का 30% आरक्षणला काय केलंय, क्लिक केलंय. त्यामुळे तुमची जी काही समस्या आहे ती मिटणार आहे. पण हे फक्त महिला ज्या ओपन उमेदवार महिला आहेत त्यांच्यासाठी आहेत का आणि बाकीच्या उमेदवारांसाठी नाही का, तर ते सर्व तुम्हाला नाही का मी पुढे सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही फक्त पूर्ण बघा, म्हणजे तुमचा जो काही डाऊट आहे तो पूर्णपणे नाही का क्लिअर होईल. ठीक आहे, तर बघा, ज्या काही सर्वसाधारण ओपन महिला असतील तर त्यांनी नाही का फॉर्म भरताना काय केलं आहे, यस 30% आरक्षण हे हवं आहे. ठीक आहे, तर त्यांना नाही का आता कुठल्याही प्रकारचं प्रमाणपत्र जे आहे तर ते द्यायची गरज नाही. तुम्हाला हे 30% आरक्षण हे ज्यावेळेस तुम्ही क्लिक केलंय तर ते भेटून जाणार आहे. ठीक आहे, हे झालं ओपन महिलांसाठी. पण आता इतर कास्ट ज्या महिला असणार आहे, महिला उमेदवार असणार आहे, समजा त्यामध्ये झालं ST झालं, SC झालं किंवा EWS. ठीक आहे, तर ह्या कास्टच्या महिला झालं तर यांनी पण नाही का फॉर्म भरताना काय केलं, 30% वरती काय केलंय, क्लिक केलंय. मग आता यांचं काय, तर यांना पण नाही का त्यांचं जे काही कास्टचं सर्टिफिकेट असेल SC SC आणि EWS, तर याचं जे सर्टिफिकेट असेल तर ह्या बेसवरती तुम्हाला पण 30% आरक्षण हे लागू आहे. त्यामुळे तुम्हाला हे कुठल्याही प्रकारच्या सर्टिफिकेटची गरज नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर बघा, आता आणखी हे झालं ओपन आणि SC ST EWS साठी. त्याचबरोबर बघा, आता OBC SEBC किंवा SBC आणखी VJNT NTABD जे काही असणार आहे तर यांचं काय, तर बघा आता SC ST यांना नाही का नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे तर त्याची गरज पडत नाही. पण ह्या बाकीचे जे काय सांगितले आता मी, OBC असेल, VJ असेल, NT वगैरे असतील, तर ह्यांना नाही का कोणतं सर्टिफिकेट पाहिजे, तर नॉन क्रिमिलियर आहे की नाही. तर नॉन क्रिमिलियरचं जे सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे नाही का असणं हे गरजेचं आहे. आणि तुम्ही पण ज्यावेळेस फॉर्म भरला आहे त्यावेळेस 30%ला क्लिक केलं आहे तर तुम्हाला हे सर्टिफिकेट नाही का कंपल्सरी आहे, ते रिन्यू असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे नाही का जे काही 30% आरक्षण आहे ते तर तुमचं फायनली 4 मे 2023 पासून जे सर्टिफिकेट लागतं तर त्याची गरज नाही आहे. सर्वांना आता हे आरक्षण लागू आहे. ठीक आहे, त्याचबरोबर तुम्ही कुठं गेले बी एखाद्या कॅफेवरती गेले किंवा सेतूमध्ये गेले आणि तिथं म्हटले द्या सर्टिफिकेट, तर ते तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही की आमच्याकडे सर्टिफिकेट आहे किंवा नाही. ती गोष्ट तुम्ही नाही का डोक्यातून काढून टाकायची आणि फक्त आता तुमचे ग्राउंड झाले असेल तर तुमच्या लेखीचा जे काही अभ्यास असेल त्याच्यावरती फोकस करायचा आहे. तुम्हाला डॉक्युमेंटसाठी कुठल्याही प्रकारची नाही का ह्या सर्टिफिकेटची अडचण येणार नाही. तर अशा प्रकारे 4 मे 2023 पासून जे काही 30% आरक्षणचं सर्टिफिकेट आहे ते पूर्णपणे काय केलं आहे, बंद करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर भेटूया अशाच आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.